माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये तुमचं स्वागत आहे, अभिनंदन आहे. हे देश आणि देशवासियांची कामगिरी जगासमोर आणणारं एक भक्कम असं व्यासपीठ आहे. देशानं अशीच एक कामगिरी नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट या परिषदेदरम्यान पाहिली. देशांचे नेते, उद्योग जगतातली धुरीण, संशोधक, नवोन्मेषक आणि स्टार्टअप क्षेत्राशी संबंधित लोक AI इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. येणाऱ्या काळात जग AI कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शक्तीचा वापर कशा प्रकारे करेल या दृष्टीने ही परिषद एक टर्निंग पॉइंट, कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा ठरली. मित्रांनो, या परिषदेत मला जागतिक नेते आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या परिषदेतल्या प्रदर्शनात मी जागतिक नेत्यांना अनेक गोष्टी दाखवल्या. त्यातील 2 गोष्टींचा मला प्रामुख्याने उल्लेख करायचा आहे. परिषदेत या 2 उत्पादनांनी जगभरातल्या नेत्यांना खूप प्रभावित केलं. पहिलं उत्पादन अमूलच्या दालनात होतं. त्यामध्ये दाखवण्यात आलं होतं की AI प्राण्यांवर उपचार करण्यासाठी आपल्याला कशी मदत करत आहे आणि 24 तास AI असिस्टन्स मदतीच्या सहाय्याने शेतकरी त्यांच्या दुग्ध उत्पादन व्यवसाय, डेअरीचा आणि जनावरांचा हिशेब कसा ठेवतात. मित्रांनो, दुसरं उत्पादन आपल्या संस्कृतीशी निगडित होतं. जगभरातील नेते हे पाहून अचंबित झाले की AIच्या मदतीने आपण आपले प्राचीन ग्रंथ, प्राचीन ज्ञान आणि आपल्या हस्तलिखितांचं जतन कशा प्रकारे करत आहोत आणि त्यांना आजच्या पिढीच्या गरजेनुसार कसं सुसंगत करत आहोत. मित्रांनो, प्रदर्शनादरम्यान सादरीकरणासाठी सुश्रुत संहिता निवडण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात हे दाखवलं गेलं की तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हस्तलिखितांची इमेज क्वालिटी, प्रतिमेचा दर्जा सुधारून ती वाचण्यायोग्य कशी बनवत आहोत. दुसऱ्या टप्प्यात ही प्रतिमा मशीन रिडेबल टेक्स्ट, यंत्राला वाचता येण्याजोग्या मजकुरामध्ये रूपांतरित केली गेली. पुढच्या टप्प्यात एका AI कृत डिजिटल व्यक्ती प्रतिरूपाने हे मजकूर वाचून दाखवले आणि त्यानंतर तंत्रज्ञानाद्वारे हे अनमोल भारतीय ज्ञान भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये कसं भाषांतरित केलं जाऊ शकतं हे देखील आपण दाखवलं. भारताचं प्राचीन ज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जाणून घेण्यात जागतिक नेत्यांनी मोठी रुची दाखवली. मित्रांनो, या परिषदेत जगाला AI क्षेत्रातील भारताची अद्भुत अशी क्षमता पाहायला मिळाली आहे. याच वेळी भारतानं 3 मेड इन इंडिया AI मॉडेल्सची देखील सुरुवात केली, उद्घाटन केलं. ही आतापर्यंतची सर्वात मोठी AI परिषद ठरली आहे. या परिषदेबाबत तरुणाईचा जोश आणि उत्साह पाहण्यासारखा होता. मी सर्व देशवासियांचं या परिषदेच्या यशाबद्दल अभिनंदन करतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळे वो खिले, जो खेळेल तोच बहरेल. खेळ आपल्याला एकत्र आणण्याचं काम देखील करतो. सध्या तुम्ही T20 विश्वचषकाचे सामने पाहत असाल. मला पूर्ण खात्री आहे की सामना पाहताना अनेकदा तुमची नजर
एखाद्या विशिष्ट खेळाडूवर स्थिरावत असेल, टिक जाती होंगी। जर्सी जर्सी किसी दुसऱ्या और देशाची देश की असते, होती है, पण लेकिन नाव ऐकलं की वाटतं, है, अरे हा तर आपल्याच अपने देशाचा आहे. तेव्हा मनाच्या कुठल्या तरी किसी कोने कोपऱ्यात में एक हलकीशी सुखद सी खुशी भावना आती है। तरळून जाते, क्योंकि कारण तो खेळाडू खिलाडी भारतीय वंशाचा असतो भारतीय मूल का आणि होता है। तो त्या देशासाठी और वो खेळत देश के असतो लिए जिथे खेल रहा त्याचं होता है, कुटुंब स्थायिक झालेलं जहाँ उसका आहे. परिवार बस गया है। ते आपापल्या अपने देशाची अपने जर्सी देश घालून की मैदानात जर्सी उतरतात पहनकर आणि मैदान में पूर्ण उतरते निष्ठेनं हैं, त्या देशाचं मन से प्रतिनिधित्व करतात. उस देश का प्रतिनिधित्व कॅनडाच्या संघात कॅनडा की टीम में सर्वाधिक सबसे खेळाडू ज्यादा भारतीय मूल के वंशाचे खिलाड़ी आहेत. टीम के संघाचा कप्तान कर्णधार दिलप्रीत बाजवा बाजवा का याचा जन्म जन्म पंजाबमधल्या गुरदासपूर गुरुदासपूर इथे झाला होता. नवनीत नवनीत धारीवाल धारीवाल चंडीगढ़ चंदीगडचा आहे. इस लिस्ट या यादीत हर्ष ठाकर, श्रेयस मोवा अशी अनेक नावं आहेत जी कॅनडासोबतच भारताचाही गौरव वाढवत आहेत. भारत का भी गौरव बढ़ा रहे हैं। अमेरिकेच्या संघात अनेक चेहरे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधून बाहेर पडलेले आहेत. अमेरिकी संघाचा कर्णधार मोनांक पटेल गुजरातच्या 16 वर्षाखालील आणि 18 वर्षाखालील संघांसाठी खेळला आहे. खेल चुके हैं। मुंबईचा सौरभ, हरमित सिंग, दिल्लीचा मिलिंद कुमार हे सर्वजण अमेरिकी संघाची शान आहेत. ओमानच्या संघात आज अनेक चेहरे आहेत जे पूर्वी जो पहले भारताच्या विविध राज्यांसाठी खेळलेले आहेत. खेल चुके हैं। जतिंदर सिंग, विनायक शुक्ला, करण, जय, आशिष यासारखे खेळाडू खिलाड़ी ओमान क्रिकेटचा भक्कम कणा आहे. न्यूझीलंड, युएई, संयुक्त अरब अमिरात आणि इटलीच्या संघांमध्येही भारतीय वंशाचे खेळाडू आपली जागा निर्माण करत आहेत. असे कितीतरी भारतीय वंशाचे खेळाडू आहेत जे आपल्या देशाचा मान वाढवत आहेत, तिथल्या तरुणांसाठी प्रेरणा बनत आहेत. भारतीयत्वाची हीच तर विशेष ओळख आहे. भारतीय जिथे कुठे जातात तिथे आपल्या मातृभूमीच्या मुळांशी जोडलेले राहतात आणि आपल्या कर्मभूमीच्या म्हणजेच ज्या देशात ते राहतात त्याच्या विकासातही हातभार लावतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, कोणत्याही आई वडिलांसाठी आपलं मूल गमावण्यापेक्षा मोठं दुःख दुसरं असूच शकत नाही. लहान बाळाला गमावण्याचं दुःख तर अधिकच खोल असतं. काही दिवसांपूर्वी आपण केरळमधील एका चिमुकल्या निष्पाप आलिन शेरिन अब्राहम हिला गमावलं. अवघ्या 10 महिन्यांची असताना ती हे जग सोडून गेली. कल्पना करा, तिच्या समोर संपूर्ण आयुष्य होतं जे अचानक संपलं. अचानक खत्म हो गई. कितीतरी स्वप्न कितने आणि ही सपने आनंद और अपूर्णच राहिले. अधूरी रह गई. तिचे पालक उसके पेरेंट्स ज्या वेदनेतून जात असतील पीड़ा से गुजर रहे होंगे, ती शब्दांमध्ये उसे व्यक्त करणं शब्दों से व्यक्त नहीं अशक्य किया जा आहे. सकता है. पण लेकिन इतक्या इतने मोठ्या गहरे दुःखातही दर्द के बीच भी आलिनचे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरिन यांनी एक असा निर्णय घेतला ज्यामुळे प्रत्येक देशवासियाचा ऊर त्यांच्याबद्दल आदरानं भरून आला आहे. त्यांनी आलिनचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या एका निर्णयावरून त्यांची विचारसरणी किती मोठी आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व किती विशाल आहे हे दिसून येतं. एका बाजूला ते आपल्या मुलीला गमावल्याच्या शोकात बुडाले होते, तर दुसरीकडे त्यांच्या मनात इतरांना मदत करण्याची भावना होती. कोणत्याही कुटुंबाला असा दिवस पाहावा लागू नये अशी त्यांची इच्छा होती. आलिन शेरिन अब्राहम आज आपल्यात नाही, पण तिचं नाव देशातील सर्वात कमी वयाच्या अवयव दात्यांमध्ये समाविष्ट झालं आहे. मित्रांनो, हल्ली भारतात अवयव दानाबाबत जागृती सातत्यानं वाढतीये. यामुळे गरजू लोकांना मदत मिळत आहे. सोबतच देशातल्या वैद्यकीय संशोधनालाही बळ मिळत आहे. या दृष्टीनं अनेक संस्था आणि लोक
असामान्य कार्य सातत्यानं करत आहेत. मित्रांनो, केरळच्या आलीनप्रमाणेच असे अनेक लोक आहेत ज्यांनी अवयवदानाद्वारे कुणाला तरी दुसरं जीवन दिलं आहे. जशा दिल्लीच्या लक्ष्मी देवीजी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी केदारनाथची यात्रा केली. यासाठी त्यांना 14 किलोमीटर ट्रेकिंग चढाई करावी लागली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांनी ही यात्रा स्वतःवर हार्ट ट्रान्सप्लांट हृदय प्रत्यारोपण झाल्यानंतर केली. आधी त्यांचं हृदय केवळ 15%च काम करत होतं. अशा परिस्थितीत त्यांना एका मृतदात्याचं हृदय मिळालं. त्यानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. पश्चिम बंगालचे गौरांग बॅनर्जी दोनदा नाथुला इथे गेले होते. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 14,000 फूट उंचीवर आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही कामगिरी लंग ट्रान्सप्लांट फुफ्फुस प्रत्यारोपणानंतर केली. राजस्थानमधील सिकरचे रामदेव सिंगजी यांना किडनी ट्रान्सप्लांट मूत्रपिंड प्रत्यारोपण करावं लागलं होतं. आज ते क्रीडा क्षेत्रातील कामगिरीनं कमाल करून दाखवत आहेत. मित्रांनो, तुम्हाला अशी अनेक प्रेरणादायक उदाहरणं पाहायला मिळतील. यावरून ही गोष्ट पुन्हा सिद्ध होते की त्या व्यक्तीचा चांगला पुढाकार कितीतरी लोकांचं आयुष्य बदलू शकतो. मी अशा सर्व लोकांचं मनापासून कौतुक करतो. अशी उदात्त कामं केली आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आझादी का अमृत महोत्सवाच्या काळात मी लाल किल्ल्यावरून पंचप्रणांबद्दल बोललो होतो. त्यापैकी एक म्हणजे गुलामीच्या मानसिकतेमधून मुक्ती. आज देश गुलामीच्या खुणांचा त्याग करून भारताच्या संस्कृतीशी निगडीत गोष्टींना महत्त्व देऊ लागला आहे. या दृष्टीनं आपल्या राष्ट्रपती भवनानंही एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. उद्या म्हणजेच 23 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात राजाजी उत्सव साजरा केला जाईल. या निमित्तानं राष्ट्रपती भवनांद्रिय प्रांगणात सी राजगोपालाचारीजी यांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. ते अशा लोकांपैकी होते ज्यांनी सत्तेकडे पदाच्या रूपात नाही तर सेवेच्या रूपात पाहिलं. सार्वजनिक जीवनातील त्यांचं आचरण, आत्मसंयम आणि स्वतंत्र विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतरही राष्ट्रपती भवनात ब्रिटिश प्रशासकांचे पुतळे तसेच राहू दिले गेले. परंतु देशाच्या सुपुत्रांना तिथे जागा काही दिली गेली नाही. ब्रिटिश आर्किटेक्ट वास्तुविशारद एडविन ल्युटियन्स यांचा पुतळाही राष्ट्रपती भवनामध्ये होता. आता या पुतळ्याच्या जागी राजाजींचा पुतळा बसवला जाईल. राजाजी उत्सवादरम्यान राजगोपालाचारीजी यांच्यावर आधारित एक प्रदर्शन देखील भरवलं जाईल. हे प्रदर्शन 24 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत चालेल. वेळ काढून तुम्हीही ते पाहायला नक्की जा. माझ्या प्रिय वासियांनो, मन की बात मध्ये मी तुमच्याशी डिजिटल अरेस्ट बद्दल सविस्तर बोललोय. त्यानंतर देशात डिजिटल अरेस्ट आणि डिजिटल फ्रॉड बाबत आपल्या समाजामध्ये मोठी जागृती निर्माण झाली आहे. पण अजूनही आपल्या अवतीभोवती अक्षम्य अशा घटना घडतायत. निष्पाप लोकांना डिजिटल अरेस्ट आणि आर्थिक फसवणुकीचं लक्ष जात आहे. अनेकदा असं लक्षात येतं की एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची आयुष्यभराची पुंजी लुटली गेली आहे. कधी अशांची फसवणूक होते जे त्यानं मुलांच्या फी भरण्यासाठी वाचवले होते. व्यावसायिकांच्या फसवणुकीच्या बातम्या देखील आपण पाहत असतो. कोणीतरी फोन करतो आणि म्हणतो, मी मोठा अधिकारी आहे, तुम्हाला काही माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर बिचारे भोळे भाबडे लोक भाले त्यांनी लोग सांगितल्याप्रमाणे करून ऐसा बसतात. ही कर बैठते हैं। म्हणूनच इसलिए तुम्ही आप सतत सतर्क रहना, जागरूक राहणं जागरूक रहना अत्यंत बेहद आवश्यक जरूरी आहे. है। साथियों, मित्रांनो, तुम्ही आप सर्वजण सभी KYC नो युअर कस्टमर म्हणजेच यानी आपल्या अपने ग्राहकाला ग्राहक को ओळखा जानना. या प्रक्रियेबद्दल प्रोसेस को जाणताच. तो जानते ही होंगे। कधी कधी जेव्हा तुम्हाला तुमच्या बँकेकडून KYC अद्ययावतीकरण किंवा री KYC करण्याचे म्हणजेच KYC पुन्हा नव्याने करण्याचे संदेश येतात, तेव्हा मनात प्रश्न येतो, मी तर आधीच KYC केला आहे, मग हे पुन्हा कशासाठी? तो ये फिर क्यों? माझी तुम्हाला मेरा आपसे विनंती आहे, आग्रह है, चिडचिड चिड़चिड़ाइए करू नका. नहीं। हे तुमच्या आपके पैशांच्या पैसे की सुरक्षिततेसाठीच सुरक्षा के आहे. लिए ही है। हम आपल्याला सभी माहिती जानते आहे हैं की आजकाल आजकाल पेन्शन, पेन्शन, निवृत्तीवेतन, सबसिडी, सबसिडी, अनुदान, विमा, UPI UPI, हे सर्व सब कुछ बँक खात्यांशी खाते से जुड़ा जोडलेले आहेत. इसी याच वजह से कारणास्तव बैंक बँका समय वेळोवेळी समय पर री KYC करतात, करते हैं ताकि जेणेकरून आपका तुमचं बँक बैंक खातं अकाउंट सुरक्षित सुरक्षित राहावं. रहे. हाँ, हो, यामध्येही इसमें भी तुम्हाला आपको एक बात गोष्ट याद लक्षात रखनी है. ठेवायची आहे. जो अपराधी गुन्हेगार हैं, बनावट कॉल फर्जी करतात, कॉल करते हैं, SMS करतात, SMS और लिंक पाठवतात. भेजते हैं. इसलिए म्हणूनच हमें आपल्याला सतर्क राहायचं आहे आणि अशा ऐसे फसवणूक धोखेबाजों करणाऱ्यांच्या के जाळ्यात हाथे में अडकायचं नाहीये. होना है. KYC किंवा री या KYC KYC केवळ केवळ आपल्या अपने बँकेच्या बैंक की शाखेत शाखा किंवा या अधिकृत अधिकाधिक ॲप ॲप आणि अधिकृत authorized माध्यमांद्वारेच से ही करा. कराए. OTP, आधार क्रमांक किंवा बँक खात्याची माहिती कुणालाही देऊ नका. किसी आणि को भी न दे. सर्वात और महत्वाची सबसे अहम गोष्ट, अपने तुमचा पासवर्ड वेळोवेळी समय बदलत राहा. समय पर जरूर बदलते जसं रहे. प्रत्येक जैसे हर ऋतूसोबत मौसम के साथ आपण खान-पान बदल खाणं जाता पिणं है, बदलतो, पहनावा पेहराव भी बदलतो, बदल जाता है. तद्वतच वैसे ही नियम बनवा नियम की बना दर लीजिए काही दिवसांनी कि हर कुछ दिन तुम्हाला में आपको तुमचा अपना पासवर्ड पासवर्ड बदलायचा भी आहे. बदल लेना है. साथियों, मित्रांनो, नुकताच हाल ही में RBI भारतीय रिझर्व्ह भारतीय बँकेनं रिझर्व्ह याच बँकेने विषयांवर इन्हीं वित्तीय विषयों पर साक्षरता सप्ताह वित्तीय आयोजित साक्षरता केला होता. सप्ताह का आयोजन किया था. हा वित्तीय वित्तीय साक्षरतेचा साक्षरता का उपक्रम ये अभियान आता अब पूरे वर्षभर वर्ष सुरू जारी राहील. रहेगा. म्हणूनच इसलिए रिझर्व्ह भारतीय बँकेच्या रिझर्व्ह संदेशांकडे बँक लक्ष द्या का ध्यान रखें आणि और तुमचं अपनी KYC अपडेट updated अद्ययावत ठेवा. याद लक्षात ठेवा, रखिए, योग्य सही KYC, KYC, वेळेवर समय री पर KYC KYC, तुमचं खातं करे करेल खाता सुरक्षित, सुरक्षित, बनाल बने सशक्त नागरिक. क्योंकि कारण सशक्त सशक्त नागरिकांनीच नागरिकों बनतो से ही बनता मजबूत है आणि मजबूत आत्मनिर्भर और भारत. आत्मनिर्भर भारत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले हमारे शेतकरी किसान केवळ अन्नदाता केवल नाहीत, अन्नदाता नहीं है, तर ते धरणी वे मातेचे धरती के खरे सच्चे साधक आहेत. साधक है. मातीचं सोनं करणं बनाना म्हणजे काय, हे क्या कुणीतरी होता है? आपल्या ये कोई शेतकऱ्यांकडून हमारे किसानों शिकावं. से सीखे. और हमारा आपला आज आजचा का शेतकरी किसान तो परंपरा आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी सोबत दोनों को घेऊन साथ पुढे लेकर चालला चल रहा आहे. है. मला मुझे हे पाहून आनंद ये वाटतो देखकर खुशी होती की आपले है शेतकरी आता कि हमारे केवळ किसान उत्पादनावर अब नाही, सिर्फ तर गुणवत्ता, नहीं, दर्जा बल्कि मूल्यवर्धन गुणवत्ता, आणि valuation नवीन बाजारपेठांवर और नए देखील बाजारों लक्ष देत पर भी आहेत. ध्यान दे रहे हैं. ओदिशामधील हिरोद हिरोद पटेल नावाच्या नाव के एक तरुण युवा शेतकऱ्याची किसान से माहिती जुड़ी जानकारी खरोखर वाकई प्रेरणादायक आहे. प्रेरक है. करीब सुमारे 8 8 साल वर्षांपूर्वीपर्यंत वे अपने ते पिता त्यांचे वडील शिवशंकर शिवशंकर पटेल पटेल के यांच्यासोबत साथ पारंपरिक पद्धतीनं भात धान की शेती खेती करायचे. करते थे. पण लेकिन त्यांनी उन्होंने शेतीकडे खेती को नवीन नए दृष्टिकोनातून नजरिए से पाहायला देखना सुरुवात शुरू केली. किया. अपने खेत त्यांनी के आपल्या तालाब के शेतातल्या ऊपर उन्होंने तलावावर एक मजबूत जाळीदार असा जाळीदार ढांचा मांडव तयार बनाया. केला. उस त्यावर पर भाज्यांच्या बेलवाली वेली सब्जियां लावल्या. उगाई. तलावाच्या तालाब के चारही चारों बाजूनी ओर केले, केळी, पेरू अमरूद आणि नारळाची और झाडं नारियल लावली लगाए आणि और तलावामध्ये मछली मत्स्यपालनही पालन भी सुरू केलं. किया. यानी म्हणजे काय, तर एक ही एकाच जगह ठिकाणी पारंपरिक शेतीही खेती होत भी आहे हो रही है, आणि सब्जी भाजीपाला, भी, फळं, भी, मासेही मछली मिळत आहेत. भी. इससे यामुळे जमीन जमिनीचा का उत्तम बेहतर वापर झाला, उपयोग हुआ, पाण्याची पानी की बचत झाली हुई, आणि अतिरिक्त उत्पन्नही आमदनी मिळालं. भी मिली. आज दूर लांबून दूरचे लांबून किसान शेतकरी त्यांचं तुमचं हे म्हणणं मॉडेल देखना पाहायला येत असतात. साथियों, मित्रांनो,
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातही एक असं गाव आहे एक गांव ऐसा है जिथे एकाच जहां शेतात एक ही खेत में भाताच्या 570 जाती लावल्या जातात। धान की किस्में लगाई यामध्ये स्थानिक जातीही आहेत, भी हैं हर्बल म्हणजे वन्य जातीही आहेत आणि दुसऱ्या राज्यांतून आणलेल्या प्रजातीही आहेत। जातियां भी हैं ही केवळ शेती नसून बियाण्यांचा वारसा वाचवण्याचं महाअभियान आहे। आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा परिणाम आकडेवारीमध्ये देखील दिसून येतोय। भारत आज जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे। 15 कोटी टनांहून अधिक तांदळाचं उत्पादन ही छोटी कामगिरी नाहीये। आपण आपली गरज पूर्ण करत आहोतच, पण जगाच्या फूड बास्केटमध्ये अन्नाच्या मागणीतही योगदान देत आहोत। दे रहे हैं मित्रांनो, आता तर कृषी उत्पादनं हवाई मार्गानेही अधिक सहजपणे परदेशात पोहोचत आहेत। विदेश पहुंच रहे हैं कर्नाटकातील नंजनगुड केळी, नंजनगुड के म्हैसूरची विड्याची पानं आणि इडिलिंबू और मालदीवला पाठवण्यात आली। मालदीव भेजा गया ही उत्पादनं त्यांच्या चव आणि दर्जासाठी ओळखली जातात आणि त्यांना के लिए जाने जाते जीआय टॅग भौगोलिक ओळख मानांकन देखील मिळालं आहे। आजचा शेतकरी दर्जाही सांभाळतोय, उत्पादनाचं प्रमाणही वाढवतोय आणि स्वतःची ओळखही निर्माण करतोय। माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या वर्षी याच वेळी भरलेल्या महाकुंभ मेळ्याची अनोखी चित्र तुमच्या डोळ्यांसमोर नक्कीच तरळत असतील। संगम के तट संगमाच्या तीरावर उसळलेला जनसागर, श्रद्धेचा अथांग प्रवाह आणि स्नानाचा तो पावन क्षण स्नान के उस पावन क्षण में भारताला जणू जैसे भारत आपल्या सनातन चैतन्याचा साक्षात्कार होत होता। साक्षात्कार कर रहा था मित्रांनो, साथियों महाकुंभ मेळ्याची तीच धार, तोच वही माघ का महिना महीना आणि तोच श्रद्धेचा सूर जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकतो तेव्हा तो एक नवीन ओळख धारण करतो। मित्रांनो, केरळच्या भूमीवर भारतपुझा नदीच्या काठी किनारे तिरुनावाया इथे तिरुनावाया में शतकानुशतकं चालत आलेली जुनी परंपरा आहे मामंगम। इसे अनेक लोक याला महामाघ महोत्सव किंवा केरळ कुंभमेळा असं देखील कुंभ भी म्हणतात। कहते हैं माघ महिन्यात महीने में पवित्र नदीत स्नान करणं स्नान आणि तो क्षण आयुष्यातील अविस्मरणीय आठवण बनवणं स्मरण बना लेना हाच या परंपरेचा आत्मा आहे। समय काळाच्या के ओघात साथ ही परंपरा जणू जैसे लुप्त झाली ओझल होती। हो गई थी। या आधी सुमारे 250 वर्ष ज्या भव्यपणे हा सोहळा व्हायचा उसी तसा तो सध्या होत नहीं नव्हता, हुआ था, पण आज पहले हुआ करता था। आपला वारसा लेकिन आज नव्यानं जगू पाहणाऱ्या अपनी आपल्या विरासत को देशात फिर से पहचान रहे इतिहासानं देश में पुन्हा इतिहास ने कूस फिर बदलली करवली आहे। है। यावेळी कोणत्याही बिना मोठ्या किसी घोषणेशिवाय बड़ी घोषणा के केरळ कुंभ कुंभाचं का यशस्वी सफल आयोजन झालं। लोगों लोकांनी ने एकमेकांना इसके याबद्दल बारे सांगितलं। में एक ने दूसरे को देशाच्या कानाकोपऱ्यात बताया, ही कानों बाब कान बात पोहोचली पहुंचती गई आणि और बघता बघता देखते ही देखते भाविक श्रद्धालु तिरुनावाया इथे तिरुनावाया पोहोचू लागले। पहुंचने लगे। साथियों, मित्रांनो, महाकुंभमेळा असो वा या केरळ कुंभमेळा ये हा केवळ स्नानाचा सण नाही, का पर्व नहीं है, हे स्मृती यह पुन्हा स्मृति का जागवणं आहे। जागरण है। हे यह संस्कृतीचं संस्कृति का पुनर्स्मरण आहे। पुनर्स्मरण है। उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत नद्या वेगळ्या असतील, अलग हो, किनारे वेगळे असतील, भले अलग हो, पण श्रद्धेची धार मात्र एकच आहे। हाच भारत आहे। मित्रांनो, आपल्या देशात असे लोक नेहमी जनतेच्या हृदयात विराजमान होतात, बसे रहते ज्यांनी समाजाच्या कल्याणासाठी काम समाज केलेलं के असतं, कल्याण के लिए काम किया होता है, ज्यांनी आपल्या कार्यात जिन्होंने जनतेला प्राधान्य दिलेलं असतं। जनता को प्राथमिकता दी अम्मा जयललिताजी अशाच एक लोकप्रिय नेत्या ऐसी ही एक होत्या। लोकप्रिय लीडर थी। 24 फेब्रुवारी फरवरी हा त्यांचा उनके जन्मदिवस असतो। अवसर होता है। तामिळनाडूच्या तामिळनाडू के लोकांचं लोगों का उनसे त्यांच्याशी लगाव असलेलं नातं इतना किती गहरा खोल होतं हे मला मुझे आजही आज भी त्या राज्याच्या राज्य के दौरे दौऱ्यामध्ये में दिसतं। दिखता। जयललिताजींचा अम्माजींचा जयललिताजी उल्लेख का होताच चित्र होते ही तामिळनाडूच्या लोकांचे तामिळनाडू के चेहरे लोग आनंदानं उजळून खिल निघतात। उठते हैं।
हमारी आपल्या नारी नारी शक्ती का शक्तीचं जुड़ाव त्यांच्याशी तो नातं उनसे अधिक और विशेष विशेष राहिलं हो आहे. रहा है। याचं कारण ऐसा असं इसलिए भी की है सत्तेवर असताना सरकारमध्ये सरकार असताना में त्यांनी रहते आता होने भगिनी आणि माताओं, लेकींसाठी बहनों और अनेक बेटियों के लिए कौतुकास्पद कामं केली, कई प्रयत्न सराहनीय केले. प्रयास किए। राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था कानून व्यवस्था चोख को ठेवण्यासाठी दुरुस्त देखील रखने के लिए भी त्यांनी खूप उन्होंने ठोस बहुत पावलं ठोस उचलली कदम होती. उठाए थे। देशभक्तीची भावना त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती. भरी थी। त्यासोबतच इसके साथ ही भारताच्या सांस्कृतिक भारत की वारशात सांस्कृतिक त्यांना विरासत खूप पर अभिमान होता. उन्हें बहुत गर्व था। जय अम्मा ललिताजी के सोबत साथ झालेली भी प्रत्येक भेट, हर प्रत्येक मुलाकात, चर्चा माझ्या मनात हर प्रकार की आजही बातचीत ताजी आहे. मेरे मन में आज भी गुजरातमध्ये ताजा है। 2002 गुजरात में आणि 2012 मध्ये झालेल्या और 2012 माझ्या में 2 हुई शपथविधी मेरे समारंभांनाही 2 शपथ त्या ग्रहण उपस्थित होत्या. समारोह में भी शामिल हुई। जेव्हा आम्ही दोघं जब हम आपापल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री अपने होतो अपने राज्य में मुख्यमंत्री थे, तेव्हा गुड गव्हर्नन्स, गुड उत्तम गव्हर्नन्स राज्यकारभार जैसे यासारख्या विषयांवर अपने त्यांच्यामध्ये बीच अनेकदा बातचीत चर्चा होती व्हायची. थी। त्यांची उनकी मतं सोच अत्यंत परखड बिल्कुल स्पष्ट आणि थी विचार और अत्यंत विचार समंजस होते. बेहद सुलझे हुए। हे त्यांचं उनकी एक एक मोठं बड़ी वैशिष्ट्य खासियत होतं. थी। कई अनेक वर्ष वर्षांपूर्वी पहले त्यांनी पोंगलच्या उन्होंने पवित्र पोंगल के मुहूर्तावर पावन अवसर पर मला चेन्नई मुझे लंच इथे के लिए चेन्नई भोजनासाठी आमंत्रित केलं होतं. स्नेह से भरा उनका प्रेमानं भाव भरलेला त्यांचा तो मेरे लिए स्नेहभाव माझ्याशी अविस्मरणीय स्मरणीय राहील. एक बार मी फिर पुन्हा एकदा मैं त्यांना उन्हें विनम्र आदरांजली श्रद्धांजलि अर्पण अर्पित करतो. करता हूं। जय ललिता अवर यांना माझी आदरांजली. ये त्यांची विनय लोक जिगल नेहमीच समुदाय तीर्क माझ्या अवर अट्रिय स्मरणात सेवई राहील. एंड्रुम निनैविल इरुक माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी बोलणार आहे माझ्या लाडक्या, छोट्या, हुशार होतकरू मुलांशी, ज्यांची सध्या परीक्षा सुरू आहे. इनका इस समय एग्जाम चल रहा मला आशा आहे है। मुझे उम्मीद है की तुम्ही या महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहिला असेल आणि त्यातून तुम्हाला काहीतरी उससे कुछ शिकायलाही मिळालं असेल. लेकिन तरीही मैं मी फिर विचारेन, भी पूछूंगा, अभ्यासाचं बड़ा की टेन्शन, ज्यादा टेन्शन दडपण तो तर नहीं घेत ले नाही रहे आहात ना? मेरे माझ्या प्यारे प्रिय बच्चों, मुलांनो, आप तुम्ही तो तर एग्जाम एक्झाम वॉरियर वॉरियर्स, परीक्षा वीर आहात. मुझे विश्वास मला है खात्री आहे की तुम्ही आप अगदी सभी मनापासून पूरे परीक्षेच्या मन से तयारीला इम्तिहान लागला की असाल. तैयारियों में लगे होंगे। हो, हाँ, वेळी ऐसे मनात समय में थोडी शंका येणं मन में स्वाभाविक आहे. शंका आना भी स्वाभाविक कधी है। वाटतं सर्व लगता लक्षात है, राहील की नाही, सब याद रहेगा या नहीं कधी रहेगा? वाटतं कभी वेळ लगता कमी है, तर पडणार नाही समय ना. कम तो नहीं पड़ जाएगा ना। या भावना ये भाव प्रत्येक पिढीतल्या हर मुलांनी, पीढ़ी के विद्यार्थ्यांनी बच्चों ने अनुभवल्या महसूस आहेत. किए हैं। तुम्ही आप अकेले एकटे नाही नहीं आहात. हैं। लक्षात रखिए, तुमचं मूल्य आपका तुमच्या मूल्य मार्कशीट, गुणपत्रिकेवरून ठरत आपकी नाही. मार्कशीट से तय नहीं होता। त्यामुळे इसलिए स्वतःवर विश्वास खुद पर ठेवा. भरोसा रखिए। जिचलंय, पढ़ा है, अभ्यासलं आहे ते उसे पूर्ण पूरे निष्ठेनं मन मन से लावून लिहा. आणि और जो जो प्रश्न नहीं येत आया, नाहीये त्या एका उस एक प्रश्नामुळे सवाल को तुमचं चित्त अपने मन विचलित पर होऊ हावी देऊ न नका. होने दीजिए। और आणखी एक बात गोष्ट, अपने आपल्या पालकांशी माता-पिता आणि शिक्षकांशी और बोलत राहा. शिक्षकों से ते तुमच्या करते गुणांवरून रहिए. नाही वे तर आपके तुमच्या नंबरों से प्रयत्नांवरून नहीं, के ओळख प्रयास से ठरवतात. आपकी पहचान करते हैं। ते तुमच्या वो आपकी कष्टाने मेहनत से आनंदी खुश होत रहते असतात. हैं। मुझे पूरा मला भरोसा पूर्ण है, विश्वास आहे की तुम्ही आप परीक्षेतही यशस्वी परीक्षा व्हाल में भी सफल आणि होंगे आपल्या और आयुष्यातही अपने यशाची जीवन में भी नवनवी शिखरं सफलता गाठाल. की नई ऊंचाई प्राप्त करेंगे। मित्रांनो, साथियों, सध्या इन दिनों रमझानचा महिना सुरू रमजान आहे. चल रहा है। मी मैं इस या पवित्र पवित्र महीने के महिन्यासाठी लिए सर्वांना सभी को शुभेच्छा देतो. शुभकामनाएं देता हूं। काही कुछ ही दिवसांनी दिनों बाद होळीचा होली सण का देखील पर्व येतोय. भी आ रहा है। म्हणजेच यानी रंग, गुलाल गुलाल आणि और आनंदाचा काळ हंसी खुशी से भरा समय उंबरठ्यावर येऊन दस्तक ठेपला देने आहे. वाला है। आप तुम्ही सभी सर्वजण अपने आपल्या परिवार कुटुंबासोबत आणि और अपनों आप्त के साथ स्वकीयांसोबत खुशी के आनंदानं साथ हे सण सारे साजरे करा. त्योहार मनाएं। आणि हो, और हाँ, काही कुछ मंत्र हमेशा नेहमी याद लक्षात रखें। ठेवा. असाच एक जैसे मंत्र आहे, व्होकल फॉर for लोकल, local. भारतीय उत्पादनांचा हमारे आग्रह. होली आपल्या के होळीच्या त्योहारों सणात किंवा या इतर अनेक कोणत्या सणासाठी अनेक अशा ऐसे अनेक वस्तू साजों आल्या सामान आहेत घुस गए हैं, ज्या जो विदेशी परदेशी आहेत. इन्हें त्यांचा त्योहारों सणांसाठी से दूर वापर रखिए. करू नका. होली से होळीतही भी दूर वापरू नका. रखिए. स्वदेशीचा स्वदेशी स्वीकार करा. जब जेव्हा आप तुम्ही स्वदेशी स्वदेशी वस्तू खरीदते खरेदी हैं, करता तो तेव्हा देश तुम्ही देशाला आत्मनिर्भर बनाने के बनवण्याच्या अभियान में मोहिमेला भी मदत करत करते असता. हैं. साथियों, मित्रांनो, मुझे मला हर दर महिन्याला महीने मन की बात के साठी लिए तुमच्याकडून
आपके अनेक ढेरों सूचना सुझाव मिळत मिलते असतात. हैं. आपके तुम्ही भेजे पाठवलेल्या गए संदेशांमध्ये संदेश आम्हाला हमें देश के देशाच्या कोने-कोने कानाकोपऱ्यात में दडलेल्या छिपी विलक्षण अद्भुत अशा प्रतिभाओं के प्रतिभांबद्दल बारे में माहिती पता मिळत चलता असते. है. निजी वैयक्तिक स्वार्थ से स्वार्थाच्या मुक्त पलीकडे जाऊन समाजासाठी समाज के काहीतरी लिए करण्याच्या करने की अनेक प्रेरणादायक कथा कथाएं तुमच्या आपके माध्यमातून माध्यम से देशभरातल्या देश भर के लोकांपर्यंत लोगों तक पहुंची. पोहोचले आहेत. तुमचे आप हे प्रयत्न ऐसे ही असेच ठेवा. अपने प्रयास जारी रखें. मला तुमच्या मुझे संदेशांची आपके प्रतीक्षा संदेशों राहील. का इंतजार रहेगा. मी पुन्हा एक एकदा बार फिर तुम्हाला आपको आणि और तुमच्या आपके कुटुंबाला परिवार को येणाऱ्या आने वाले सणांच्या त्योहारों की खूप खूप अनेक शुभेच्छा अनेक देतो. शुभकामनाएं देता हूं. खूप बहुत खूप बहुत आभार. नमस्कार. नमस्कार.